फोनची घंटी सतत वाजत होती. कामिनी घाईघाईने स्वयंपाकघरातून आपल्या पदराला हात पुसत धावत आली आणि फोन उचलला. समोरून आवाज आला, हॅलो, मी कामिनीशी बोलू शकतो का? कामिनी म्हणाली, हो, मी कामिनीच बोलत आहे. इतक्या समोरून आवाज आला, कामिनी, मी तुझा भाऊ समीर बोलतो आहे. हे ऐकताच कामिनीच्या हातातून फोन खाली पडला. हॅलो, हॅलो कामिनी, काय झालं? ऐक एकदा, एकदा तरी माझं बोलणं ऐक. कापऱ्या हाताने कामिनीने रिसिव्हर उचलला आणि घाबरल्या आवाजात म्हणाली, समीर दादा, तू पण मी ऐकलं होतं की तुझा अपघात झाला आणि तू आता या जगात नाही. ते समोरून पुन्हा आवाज आला, कामिनी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. जरा लक्ष देऊन ऐक. सर्वात आधी मी तुझी माफी मागतो की माझं जिवंत असण्याचं सत्य तुझ्यापासून लपवलं आणि तुला माझ्या मरणाची बातमी दिली. यामागे एक कारण होतं जे मी तुला सांगणार आहे. ते धीराने ऐक. माझ्यासोबत तुझी मुलगी ही जिवंत आहे, जिला तू मला सोपवली होतीस. काय समीर दादा, तू काय बोलतोय? कामिनी घाबरून गेली होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद अश्रू दोन्ही भाव एकाच वेळी उमटले होते. हा विनोद नाही ना? नाही, हा विनोद नाही, ही सत्यता आहे. यामागे काय कारण होतं ते सगळं मी तुला नंतर सांगेन. पण आता माझं ऐक आणि शक्य तितक्या लवकर इथे ये. माझ्याजवळ खूप कमी वेळ आहे. मला तुझी अमानत तुला सोपवायची आहे. समीर आपली गोष्ट पुढे सांगत राहिला. मला माहीत आहे हे ऐकून तू संभ्रमात पडशील, कारण परिस्थिती तशी आहे. कामिनी, ज्या संकटात तुझ्या भावाने तुला तारून तुझ्या आयुष्याला स्थैर्य दिलं होतं, तीच कठीण परिस्थिती आज पुन्हा तुझ्यासमोर आहे. एक दीर्घ श्वास घेत समीर म्हणाला, तुझी मुलगी आजपर्यंत माझ्यासाठी एक अमानत होती. अमानत होती खरी, पण आता माझी मुलगी म्हणून माझ्या जीवाचा अविभाज्य भाग झाली आहे. आजही कदाचित मी तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप केला नसता, पण माझी मजबुरी समज किंवा तुझं नशीब आज पुन्हा तुला त्याच वळणावर घेऊन आला आहे, जिथे तू तुझ्या मुलीपासून दूर झाली होती. कामिनी, मला कॅन्सर आहे आणि आता माझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. मी अजूनपर्यंत ही गोष्ट अंजलीलाही सांगितली नाही, कारण ती हे सहन करू शकणार नाही. ती कोलमडून जाईल, पण ही गोष्ट लपूनही ठेवता येणार नाही. म्हणून अंजलीला या सत्याचा सामना करण्यापूर्वी तू ये आणि तिला घेऊन जा. म्हणजे मी मनापासून शांत होऊन मरणाला सामोरं जाऊ शकतो. उशीर करू नकोस कामिनी, कारण याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. नाहीतर मी तुला त्रास दिला नसता. मी तुझी वाट पाहील. असं म्हणत समीरने फोन ठेवला. हे सगळं ऐकताच कामिनीचे हातपाय गळून गेले. हे देवा, आता मी काय करू? मी कशी जाऊ? काय करू? स्वतःच्या प्रश्नामध्ये अडकलेली कामिनी, त्या एका क्षणात कामिनीला सगळं आठवू लागलं. कामिनीने लहानपणी आपल्या आईवडिलांना गमावलं होतं. म्हणून ती आपल्या मोठ्या भावाच्या समीरच्या मायेच्या छत्रछायेखाली लहानाची मोठी झाली. लहान गावात राहणाऱ्या भावाच्या छत्राखाली काहीच कमी नव्हतं. पण दादा अतिशय जुन्या विचारांचा होता. कदाचित आईवडिलांच्या नसल्याने गावातील मोठ्या माणसांची जे काही शिकवण दिली ती मनात घर करून राहिली आणि तीच त्यांनी आपल्या लहान बहिणीसाठी, कामिनीसाठी लागू केली. स्वतःही फार शिकले नव्हते आणि कामिनीलाही नंतर पुढे शिकू दिलं नाही. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर कामिनीच्या लग्नाची जबाबदारी पूर्ण करायची होती. म्हणून त्यांनी योग्य असा जो परिवार वाटला त्यांना पाहून त्यांनी कामिनीचं लग्न लावून दिलं. कामिनीचा नवरा इंजिनियर होता, पण कुटुंब मोठं होतं. त्याचे 3 भाऊ होते. 2 भाऊ विवाहित होते आणि त्यांना 2-2 मुलं होती. कामिनीचा नवरा मानव हा आईचा लाडका आणि तिच्या प्रत्येक शब्दाला मानणारा आज्ञाधारक मुलगा होता. आईच्या परवानगीशिवाय मानव कधीच कामिनीला जवळ बसवायचा नाही. तिला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणं तर दूरच, आईचा आज्ञाधारक मुलगा एक समजूतदार नवरा बनवू शकला नाही. याचा अनुभव कामिनीने लग्नानंतर काही दिवसातच घेतला होता. जेव्हा तिला कळलं की ती आई होणार आहे, ही बातमी ऐकून कामिनीच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते. पण कामिनीच्या आनंदी आयुष्याला काही दिवसातच ग्रहण लागलं. सासरच्या जुनाट विचारसरणीने आणि मुलगा-मुलगी यातील भेदभावाच्या मानसिकतेने तिला आनंदाच्या आकाशात उडण्याआधीच जमिनीवर पाडलं. मानवने आपल्या आईचा फर्मान कामिनीला सांगितलं की आपल्या घरात पिढ्यानपिढ्या मुलांनी वंशवृक्ष वाढवला आहे आणि माझे दोन्ही भाऊसुद्धा हाच रिवाज पाळत आहेत. त्यामुळे सगळे तुझ्याकडून मुलाची अपेक्षा करत आहेत. हे ऐकून कामिनी पूर्णपणे हातबल झाली. तिला आपलं भविष्य पूर्णपणे अंधारात जात असल्याचं वाटू लागलं. कामिनी मान्य करत होती की ती एका छोट्या गावातून आली होती आणि फार शिकलेलीही नव्हती.
पण तिच्यातही एवढी तरी समज होती की आता मुलगा आणि मुलगी यात फरक करण्यामागे करण्याचे युग राहिलेले नाहीये. मुलींनाही आता तोच सन्मान, मान-सन्मान आणि स्थान मिळतं, जे मुलांना दिलं जातं. तिने मानवला समजावण्याचा प्रयत्न केला. मानव, तुम्ही का मुलगा आणि मुलगी यात फरक करताय? आपल्या पहिल्याच अपत्याचा येण्याचा आनंद का कमी करताय? आणि जर आपल्या घरात पिढ्यानपिढ्यापासून मुलगी आली नसेल, तर आता तरी येऊ द्या ना. लक्ष्मीचे रूप असते ती मुलगी. आणि आपल्या घरात काहीच कमी नाही की आपण तिला योग्य प्रकारे वाढवू शकणार नाही. मोठ्या भावांच्या मुलांना पण एक बहीण मिळेल. मी असं म्हणत नाही की मुलगीच होईल, पण जर झालं तर काय हरकत आहे? कामिनीचा आवाज कंप पावत होता. तिचं मन तिच्या बोलण्यातून वाहत वाहत जात होतं. तिचे मानवकडे आपलं प्रेम आणि समजूतदारपणाचं गारुड विखरून ठेवलं होतं. हे ऐकून मानव संतापून गेला आणि गरजत म्हणाला, आपलं भाषण तुमच्याकडेच ठेवा. आणि माझ्या मोठ्या भावांना 2-2 मुलांचा जन्म दिला आहे आणि त्यांनी या घराचा वंश पुढे नेला आहे, तर मीही तेच करू इच्छितो. मला किमान 2 मुलगे हवेत. आणि राहिली गोष्ट येणारं बाळ कोण आहे ते कसं कळणार, तर त्यासाठी आपण टेस्ट करून मुलगा असेल तर ठीक आहे, पण मुलगी असेल तर तिचा गर्भपात करून टाकू. समजलं का? आता मला अजून काही ऐकायचं नाही. असं म्हणून मानव तिथून निघून गेला. कामिनी मानवचे हे नवीन आणि रौद्र रूप पाहून थक्क झाली. कुठल्याही प्रकारे मानवाच्या मनावर परिणाम होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. आता तर कामिनीला त्याच्या या धमकीची अधिक भीती वाटू लागली. आणि नेमकं तेच झालं ज्याची तिला भीती होती. 4 महिन्यानंतर टेस्ट केल्यावर मुलगी असल्याचा रिपोर्ट आला. तेव्हा मानवने जवळपास मुलीचे भ्रूण पाडण्याचा निर्णय घेतला. कामिनीने आधी घरी जाण्याचा हट्ट केला. कदाचित तिला अजूनही एक आशा होती की ती मानवला आपल्या पहिल्यांदा आई होण्याचा आनंदात सहभागी करू शकेल आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करू शकेल. पण मानव आणि त्याचे कुटुंब ढिम्म हलले नाहीत. उलट कामिनीच्या सासूने हे जाहीर करून टाकलं की आता ती मुलगी असेल तर तिने आपल्या माहेरी जाऊन गर्भपात करावा. आम्हाला अजून असं पाप करण्याची वेळ आलेली नाहीये आणि आम्ही या भ्रूण हत्येचे पापाचे भागीदार बनू इच्छित नाही. हे ऐकताच कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळ्यांच्या या मूर्ख आणि बालिश वागण्याचा तिला प्रचंड संताप येत होता. ती मनात पुटपुटली, काय आहे हे पाप करायचं, पण त्याचे भागीदार बनायचं नाही. सगळे किती स्वार्थी आहेत. मग मी काय करू? आई होण्याचा आनंद साजरा करू की पोटात मुलगी असल्याचं दुःख? माझ्या इच्छेला, माझ्या अस्तित्वाला काहीच मोल नाही का? मुलगी जन्माला घालण्याचा आणि गर्भपात करण्याचा त्रास माझ्या शरीराला सहन करायचा आहे, तरी कोणी माझं मत विचारत नाही. मला काय हवंय हे कोणालाही का विचारायचं नाही? कामिनी मनातच विचारांच्या गुंतात अडकली होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तिच्या माहेरी पाठवले गेलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की या पापातून मुक्त होऊन परत ये. कामिनी कशीबशी माहेरी पोहोचली. दादाने डॉक्टरांशी बोलून तारीखही ठरवून टाकली. 4 दिवसांनी डॉक्टरांनी बोलवलं होतं. कामिनीला काहीही करून शांतता मिळत नव्हती. 2 रात्री तिने फक्त विचार केला आणि काळजी करण्यात घालवला. तिच्या मनात एकच विचार होता, आपल्या बाळाला कसं वाचवावं. कोणीच तिला मार्गदर्शन करत नव्हतं. शेवटी तिने आपलं मनातलं सगळं दादाला सांगितलं. पण दादाचं उत्तर ऐकून कामिनी स्तब्ध झाली. त्याने सासरच्या उच्च नीचतेच्या दबावाखाली मान झुकवणे हेच योग्य असल्याचं सांगितलं. शिवाय त्याच्या स्वतःच्या अडचणी मांडल्या. त्याच्या लग्नासाठी लागणारा खर्च, ज्यामुळे तो कोणत्याही विरोधाला सामोरं जाऊ इच्छित नव्हता. मग ते कामिनीचे सासर असो किंवा समाज असो, प्रत्येक क्षण कामिनीसाठी भयंकर होता. कुणी तिच्या बाजूने उभं नव्हतं. आणि ती अगणित वेळा ईश्वराकडे प्रार्थना करत होती की तिच्या बाळाचं रक्षण व्हावं. आणि कदाचित ईश्वराची कृपा होती किंवा त्या लहान मुलीचे नशीब की डॉक्टरांकडे जाण्याचे 1 दिवस आधी संतोष, कामिनीच्या भावाचा मित्र, घरी आला. त्याने कामिनीला पाहिलं, पण कामिनी त्याच्याकडे पाहायला देखील धजावत नव्हती. समीर दादाकडे विचारल्यावर कामिनीच्या अवस्थेचं आणि तिच्या नजर झुकवण्याचं कारण त्याला कळालं. तेव्हा तो थोडा थांबला. मग त्याने कामिनीला जवळ बोलवलं आणि तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कामिनीने रडत रडत आपली सगळी व्यथा त्याच्यासमोर मांडली. सगळं ऐकल्यावर त्यावर संतोषने समीर दादाला समजावून सांगितलं, असं पाप करू नका. पण समीरने आपल्या युक्तिवादाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कामिनी आपल्या भावाच्या पायावर पडून विनवण्या करू लागली. कृपा कर दादा, मी माझ्या मुलीला या जगात आणू इच्छिते.
तिच्या शब्दातील वेदना, तिच्या मनापासूनचं रडणं सगळं आता त्याला असंही होत होतं. पण समीरने कामिनीलाच रागवून म्हटलं, तू वेडी झाली आहेस का? तुला माहीत आहे का असं केलं तर तुझे सासरचे लोक तुला कधीच परत घेणार नाहीत. तू आनंदात इथं आलीस तर ठीक आहे, पण मी सासरच्या विरोधाला सामोरं जाऊन तुला माहेरी राहू देणार नाही. समीरने संतोषकडे पाहत म्हटलं, संतोष तूच हिला समजाव. पण संतोष उलट कामिनीच्या बाजूने म्हणाला, समीर आपण जे काही करत आहोत ना ते चुकीचं नाही का? हे ऐकून समीर संतापून म्हणाला, हो तू तिच्या बाजूनेच बोलणार, कारण तुला कामिनीसोबत लग्न करायचं होतं ना, आणि मी तिला मिळू दिलं नाही. आजही तुला कामिनीला मिळवायचं आहे म्हणून तिची बाजू घेत आहेस. त्याच्या प्रत्येक शब्दाने कामिनीच्या मनात वेदना वाढत होती. ती फक्त आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी लढत होती आणि तिला सगळीकडून विरोध मिळत होता. संतोष म्हणाला, समीर काय बोलत आहेस तू? तुझ्या विचारांना काय झालं आहे? तू इतका आंधळा झाला आहेस की बहिणीच्या आनंदाकडे न पाहता मला दोष देत आहेस? हे नातं जुळलं नाही म्हणून मी कामिनीला दुःखात पाहू इच्छितो का? मला काय माहीत होतं की कामिनी इथे आहे आणि तिला काय त्रास आहे. मी एवढा वाईट नाही की मी माझ्या स्वार्थासाठी कामिनीच्या आयुष्यात अडथळा आणेन. जे मला योग्य वाटलं तेच मी सांगितलं. हे तुमच्या भावा बहिणींचं प्रकरण आहे. तू मला विचारलं म्हणून मी सल्ला दिला. आज मी अजून एक सांगतो. जरी माझ्या मनात पूर्वीसारखी भावना नसली तरी तुझ्या आणि कामिनीच्या दुःखात मी कधीच मागे हटणार नाही. असं म्हणत संतोष निघून गेला. कामिनीच्या मनात संतोषबद्दलचं प्रेम होतं, पण तिला कधीच कळलं नाही की त्याने तिचा हात मागितला होता. हे ऐकून कामिनीला धक्का बसला. दादाने या नात्याला का नकार दिला असेल हा विचार तिला सतावत राहिला. तिने दादाला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, संतोषची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून मी तुमचं लग्न ठरवलं नाही. मी तुला चांगल्या घरात पाठवायचं ठरवलं होतं. हे ऐकून कामिनीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच म्हटलं, पण दादा तू असं बोलायला नको होतंस. समीरने उत्तर दिलं, हो कामिनी, आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. उद्या सकाळी जाऊन मी त्याची माफी मागेन. दुसऱ्या दिवशी समीर संतोषच्या घरी गेला आणि माफी मागू लागला. संतोष म्हणाला, अरे मी कालच हे सगळं विसरलो होतो. पण एक सांगतो, तू जे करायला जात आहेस ते चूक आहे. आईच्या बाळाला जन्माआधीच मारणं ते आईचं काय होत असेल? संतोषने समीरला समजावून सांगितलं. त्याने त्यावर खूप चर्चा केली. अखेरीस समीरने निर्णय घेतला आणि संतोषला घेऊन घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कामिनीला थोडं हलकं वाटलं. त्याने घोषणा केली, आम्ही आमच्या येणाऱ्या भाचीचं स्वागत करू. जरी कामिनीच्या सासरच्या लोकांचा त्यांनी विरोध केला तरी आता तिच्या आनंदाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हे ऐकून कामिनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढच्या आठवड्यात कामिनीच्या नवऱ्याचा मानवचा फोन आला. समीर दादाने त्याला आपला निर्णय सांगितला. या मुलीला जगात येण्यापासून आम्ही थांबवू शकत नाही. हे ऐकून कामिनीच्या सासरच्या लोकांनी समीरला भरपूर बोल लावले. कामिनीच्या सासूने ठणकावून सांगितलं, मुलीसोबत कामिनीला आमच्या घरात काही स्थान नाही. जर तिला इथे यायचं असेल तर मुलीला सोडून यावं लागेल, नाहीतर तिला तिच्या माहेरी ठेवून घ्या. हे ऐकून कामिनी चक्रावली. मुलीचा जन्म घेणं किंवा होणं कधीपर्यंत शिक्षा बनत राहील. समीर दादाने कामिनीची संपूर्ण काळजी घेतली आणि लहानपणी जन्माला आल्यानंतर देखील त्याने तिची काळजी घेतली. परंतु एक दिवस मानव अचानक समोर आला आणि कामिनी चकित झाली. तिला वाटलं की कदाचित तिचा नवरा आणि सासरच्या लोकांना त्यांच्या चुकीचा अंदाज आलेला असेल म्हणून ते तिला घेऊन जायला आले आहेत. मानव आपल्या आईचा आज्ञाकारी पुत्र होता, पण कामिनीशिवाय एक मिनिटही तो राहू शकत नव्हता. मानवने समीर दादाकडे माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की तो कामिनीला घेऊन जाण्यासाठी इच्छुक आहे, पण त्यांची मुलगी कुणी स्वीकारणार नाही याची चिंता त्याला होती. समीर दादा एका विचित्र चक्रव्यूहात अडकला. पुन्हा एकदा त्याच्या बहिणीला तिच्या सासरच्या घरात मानाने पाठवावं अशी त्याची इच्छा त्याच्या मनात जागी झाली. त्याच्या भाचीच या जगात येण्यासाठी दाखवलेलं साहस त्याच्या आप्तांवर पुन्हा एकदा समाजाच्या जुन्या विचारांचा भार येऊ लागला. बहिणीप्रती कर्तव्य आणि प्रेमासाठी एक नवीन निर्णय घेण्यास समीर मजबूर झाला. त्याने कामिनीचं मत विचारण्याऐवजी ठरवलं की ती सासरी जाईल आणि त्यांची मुलगी त्याच्याजवळच राहील. कामिनीने याला विरोध केला तेव्हा समीरने आत्महत्येची धमकी दिली. नंतर थोडे शांत होऊन तो म्हणाला,
मी तुला वचन देतो कामिनी, तुझ्या मुलीला कधीही कोणतीही कमी भासू देणार नाही. तू आपल्या मुलीच्या दृष्टीने निश्चित होऊन सासरी जा. कामिनीने त्याच्या विजयासमोर हार मानली आणि हृदयावर दगड ठेवून सासरी गेली. परंतु तिच्या अंतःकरणात आई नेहमी आपल्या मुलीला भेटण्यासाठी अस्वस्थ राहत होती. आईच्या ममतेने त्यावर ताबा मिळवला आणि तिचा नवरा व सासरचे लोक तिला टोमणे मारू लागले, कारण प्रत्येक क्षणी कामिनी आपल्या मुलीच्या आवाजाने दचकून जागी होत असे, पण तिच्यावर कुणालाही दया येत नव्हती. एक दिवस या परिस्थितीला कंटाळून मानवने समीरदादाला फोन करून कामिनीच्या बाबतीत सर्व गोष्टी सांगितल्या. समीरने मानवला आश्वासन दिलं की लवकरच या गोष्टीवर समाधान शोधून काढेल. काही दिवसांनी फोन आला की संतोष आणि समीरदादा कामिनीच्या मुलीला अंजलीला घेऊन कुठेतरी फिरायला जात होते आणि त्यांची बस दुर्घटनाग्रस्त होऊन खोल दरीत पडली. तिथे कुणाची जिवंत राहण्याची आशा देखील उरली नाही. हे ऐकून कामिनी चक्कर येऊन पडली. भाऊ आणि मुलीच्या जाण्याच्या दुःखातून ती अद्याप बाहेर येऊ शकली नव्हती. तेव्हाच तिला समजलं की ती पुन्हा एकदा आई होणार आहे. यावेळी नशिबाने तिला साथ दिली आणि कामिनी 2 जुळ्या मुलांना जन्म देणारी भाग्यशाली आई बनली. सासरी तिचा मान वाढला. तिची आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी सर्वजण सज्ज झाले. कामिनी हळूहळू मुलांची देखभाल करण्यात व्यस्त झाली, पण तिचं दुःख विसरण्यात ती कधीही यशस्वी झाली नाही. आज जवळजवळ 12 वर्षांनी तिला कळलं की तिची मुलगी जिवंत आहे. तिच्या मनाला रडावे की हसावे तेच समजत नव्हतं. इतक्या वर्षापूर्वी तिच्या मुलीला स्वीकारले गेलं नाही, तर आज तिच्या सासरची लोक तिला कशी स्वीकारतील? आता तर तिच्या 2 मुलांना त्यांच्या बहिणीला स्वीकारणं आणखीनच कठीण जाईल. घरात पिढी दर पिढी फक्त मुलगी जन्म घेत असल्याने सगळ्या पुरुष सदस्यांमध्ये पुरुषत्वाचा अहंकार झिरपला होता. या सत्तेची जाणीव न करता की त्यांना जन्म देणे आणि त्यांचा वंशाचा विस्तार करणे एका स्त्रीचे कार्य आहे, मग का एका स्त्रीचे अस्तित्व नाकारण्याची मूर्खता करावी? पण आता त्यावर काही करता येणार नाही. आज तर तिला मानव आणि आपल्या मुलांबरोबर या बाबतीत बोलावं लागणार आहे. आपण आपल्या नशिबाला धक्का देऊ शकत नाही. देवाच्या निर्णयात बदल करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो? आपण ज्या गोष्टींपासून पळतो तीच गोष्ट किंवा नशीब आपल्याला पुन्हा एकदा समोर आणते. कामिनी स्वतःबरोबर बोलत संध्याकाळी आपला नवरा येण्याची वाट पाहत होती. संध्याकाळी मानव घरी आला तेव्हा कामिनीने त्याला सर्व काही सांगितले की त्यांची मुलगी अजूनही जिवंत आहे आणि ती तिच्या भावाकडे आहे. हे ऐकून मानव तडक म्हणाला, इतक्या वर्षांनी तू तुझ्या भावावर विश्वास ठेवून मूर्खपणा करत आहेस. कामिनी, काय माहीत तो तुझ्या गळ्यात कोणतं पाप टाकत आहे. कृपया माझ्या भावाला काही बोलू नका. मानव तो शेवटचे क्षण मोजत आहे. त्याने आपल्या मुलीला कोणत्याही स्वार्थाशिवाय इतकी वर्ष वाढवली आहे आणि त्याने कधी काही मागितलं नाही. तुम्ही त्याला चुकीच्या दिशेने बोट दाखवत आहात. त्याने आपली मुलगी गुप्त ठेवली. याचं कारण म्हणजे तुम्ही तिच्यावर प्रेम करू शकला नाही आणि मी तिच्यापासून दूर राहू शकत नव्हते. म्हणून समीर दादाने आपल्या संसाराचे रक्षण करण्यासाठी हे गुपित ठेवलं. कामिनीने सांगितलं, मला सगळं समजलं आहे मानव. तुमच्या मनात काय चाललं होतं हे देखील मला माहीत आहे. तुम्ही समीर दादाला माझ्या परिस्थितीबद्दल सांगून त्याला अशा प्रकारचा कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं. आज त्याला आपल्या मुलीला तुमच्याकडे सोपवायचं आहे, तर तुम्ही त्याला दोषी ठरवत आहात. कमीत कमी आज तरी एक वडील म्हणून त्या निरागस मुलीचा विचार करा, जी तुमच्या रक्ताचीच आहे. तिचा काय दोष आहे जे तुम्ही अजूनही तिला स्वीकारत नाही? कामिनीच्या आवाजात प्रखरतेने दुःख आणि संताप दाटत होता. मानवला कामिनीने धीटपणे सांगितलं, मी तुमच्या कुटुंबाला 2 चिराग दिले आहेत. अनेक वर्ष तुमच्यासोबत घालवले आणि तुम्ही काय केलं? मला माझ्या मातृत्वापासून वंचित ठेवलं आहे आणि हे सगळं फक्त तुमच्या आईच्या आज्ञेला मानत माझ्यावर तुम्ही अन्याय केला आहे. पण आता मी माझ्या मातृत्वाची जबाबदारी घेत आहे. मी माझ्या मुलीला तिचा अधिकार देईन जो ती आज माझ्याकडे मागत आहे. मी तिला माझ्या हृदयाशी लावून तिचे सर्वस्व होईन आणि आज तुम्ही मला थांबवू शकणार नाही. कामिनी बोलताना आवाज तुटला. तिचे डोळे पाणवले होते. तिच्या बोलण्याचा परिणाम तिच्या मुलांवर देखील झाला होता. त्यांना कळत नव्हते की त्यांच्या आईच्या वेदना किती खोल आहेत. आई, आम्ही पण तुझ्यासोबत आमच्या ताईकडे जाऊ, असं म्हणत दोन्ही मुलं कामिनीच्या गळ्यात पडली. हे पाहून कामिनीच्या डोळ्यात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू एकत्र आले.
चला आज या नव्या पिढीने एका स्त्रीच्या अस्तित्वाला मान्यता दिली. आजपासून काहीतरी नवीन आणि चांगलं सुरू झालं आहे. आता प्रत्येक पिढीत मुलीचं स्वागत होईल. क्षणभर शांतता पसरली होती. नंतर मानव शांतपणे म्हणाला, आपण सर्वजण जाऊन तिला आणूयात. हे ऐकून कामिनीने थोडं आश्चर्याने विचारलं, तिथे जाऊन तुम्ही तुमचे विचार खरंच बदलणार नाहीत ना? मानवच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने हलक्या आवाजात विचारले, अंजली मला वडील म्हणून स्वीकारेल का? कामिनीने हसत त्याला दिलासा दिला. तुम्ही इतकी वर्ष तिच्यापासून दूर राहून तिला शिक्षा दिली आहे. आता तुम्हालाही काही दिवस शिक्षा भोगावीच लागेल. जोपर्यंत ती तुम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही दोन्ही मुलं. त्याच्या आईच्या या मृदू उत्तरावर हसली आणि कामिनी आपल्या कुटुंबासोबत आनंदाने उभी राहिली. तिच्या मनात आपल्या भावासारख्या महान व्यक्तीचा त्याग होता, ज्याने तिच्या आनंदासाठी त्याची मुलगी वाढवली. समीर दादाने तर लग्नही केलं नव्हतं. समीर दादाने लग्न केलं नव्हतं कारण त्याला भीती होती की त्याची पत्नी त्याच्या भाचीची काळजी घेईल का. आपल्या महान दादाच्या आणि ईश्वराच्या आशीर्वाद यांचा आपल्या मनात विचार करत कामिनी आपला पती आणि या मुलांसोबत आनंदाने आपल्या मुलीला घेण्यासाठी निघाली. अशा प्रकारे एका बहिणीसाठी भावाने दिलेला त्याग तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.